नमस्कार, मी मुग्धा धोत्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करते स्टार मीडिया मराठीमध्ये. चैत्र नवरात्र उत्सव सुरू झालाय आणि शेलार मामा फाउंडेशन तर्फे हा उत्सव साजरा होतोय. तर त्याच निमित्ताने आज माझ्यासोबत आहे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री रुपाली भोसले. हाय रुपाली, कशी आहे? मी मस्त आहे. खूप सुंदर दिसते या साडी. थँक्यू. पहिलं तर सगळ्यांना चैत्र नवरात्राच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर शेलार मामा फाउंडेशनचा नवरात्री उत्सव मध्ये तू सहभागी झाले, तर तुझा हा पहिला वर्ष आणि तू पूजा केली, तर कसा होता तुझा अनुभव? खूप छान होता. शेलार मामा फाउंडेशन आयोजित कुलस्वामिनी श्री बैरी भवानी आणि चैत्र नवरात्र उत्सव ह्या मोठ्या प्रमाणात पार पडतोय. 9 दिवस इथे होम हवन होतं, अभिषेक होतं. त्यामुळे इतकं छान वातावरण आहे ना आजूबाजूचं. नवचंडिकेचं असं यज्ञ होतं इथे. आणि आज मी सहकुटुंब, माझे आई वडील, माझा भाऊ, आम्ही सगळे आलेलो आहोत. मी आणि भावाने अभिषेक सुद्धा केले सकाळी आणि आता हवनाला बसलो. सो भावाच्या पायाची परिस्थिती बघता त्याला इतक्या वेळ बसता येईल की नाही ही शंका होती. पण म्हणतात ना, देवाक काळजी, ती बरोबर ताकद देते आणि ते सगळं घडवून आणते आणि सगळं करून घेते आपल्या हातातनं. सो मला खूप छान वाटतंय आणि एक वेगळी ऊर्जा, वेगळी शक्ती घेऊन जाणार आहे. तर मला वाटतं प्रत्येकाने इथे येऊन हा अनुभव घ्यायला हवा. तर तू परळची आहेस असं समजलंय आणि तुझं बालपण इकडे गेलंय, तर अशी कुठली तुला मेमरी आठवली, अशी जागी झाली इथे एवढ्या वर्षांनी येऊन? माझा जन्म वरळीचा, माझा आजोळ एल्फिस्टनचं. सो KM हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झालाय. सो मी अगदीच अशी माहेरी आल्यासारखं, म्हणजे अगदीच घरात आल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे आजूबाजूला सगळं माझं आजोळ, माझं हॉस्पिटल आणि वरळी हे सगळं जुळून आलंय. आणि ऑफकोर्स मेमरीज म्हणजे इकडचा जो गणेशोत्सव असतो किंवा इथले प्रत्येक सण जे ज्या पद्धतीने साजरे केले जातात ते डेफिनेटली मिस करते मी, जेव्हा मी विरारला होते. किंवा आता मी ऑफकोर्स ठाण्याला ते नाहीये, ठाण्याला ती परंपरा अजूनही जपली गेलेली आहे. त्याच पद्धतीने गुढीपाडवा म्हण, त्याच पद्धतीने गणेशोत्सव, त्याच पद्धतीने दिवाळी पहाट वगैरे सगळं साजरे केले जातात. पण इथे कशी, इथे सगळीच फॅमिली आहे. इकडे मामा वगैरे सगळे इथे असतात, मावशी इथे असते, वरळीला अख्खी गँग आहे. म्हणजे बाबांचं बालपण वरळीला गेले असल्यामुळे बाबांचे सगळे मित्र परिवार वरळीला आहे. त्यामुळे ते एकाच कलरचे कंदील आणि मोठमोठ्याला रांगोळ्या आणि मग कॉम्पिटिशन, जांभोरी मैदानात भरलेल्या सगळ्या स्पर्धा, हे सगळं डेफिनेटली मिस करते. पण हा म्हणजे कधीतरी येऊन अशी गंमत करायला मजा येते. आम्हाला कळलंय की तू नवीन घर घेतलंय, नवीन गाडी घेतलंय, तुझं कॅरेक्टर संजना एवढं लोकप्रिय झालंय, तर तू अशा टप्प्यावर एकदम सक्सेस गाठतेस, तुला त्याबद्दल काय म्हणायचं? बापरे, टचवूड, देवीचे आशीर्वाद, स्वामींचे आशीर्वाद. मला असं वाटतं की जो कॅमेऱ्याच्या मागे आहे ना सिद्धेश, त्याला ह्याची चांगली कल्पना आहे. कारण गणपतीला दरवर्षी तो येतो घरी आणि आवर्जून विचारतो की बाप्पाकडे यावर्षी काय मागणे. आणि मला चांगलं आठवतंय ज्यावेळेला तो विरारला आला होता आणि बाप्पाचे मोठे कान होते आणि तो म्हणाला होता यावर्षी बाप्पाकडे काय मागणे. तेव्हा मी बाप्पाला म्हटलं होतं की जेव्हा पुढच्या वर्षी येशील तेव्हा हक्काच्या घरात ये आणि कायमस्वरूपी ये. 11 महिने मला तुला शिफ्ट करायचं नाहीये. आणि बाप्पा विराजमान झाला स्वतःच्या हक्काच्या जागी आणि कायमस्वरूपीचा झाला. त्यामुळे मला असं वाटतं हे सगळं त्याने दिलेलं आहे. मला नाही माहिती अजून यशस्वी वगैरे झाले का किंवा काय वगैरे, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आणि हा प्रवास तसाच चालू राहू दे. आणि आई बाबांना आणि भावाला छान आयुष्य देण्याची जी माझी संकल्पना, इच्छा आहे आणि जी धडपड असते, त्यासाठी मला त्याने बळ द्यावं आणि चांगलं काम करत राहावं, हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे. आई आहे समोर, आईला सुद्धा हेच सांगितलंय. सो या. तर समोर आपल्या देवी आहे, म्हणजे एक स्त्री शक्तीचा जागरच. तर तुझ्या आयुष्यात अशी कुठली स्त्री आहे जिला तुला आभार मानायचा, असं जी नेहमी तुझ्या पाठी खंबीरपणे उभी आहे? मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात फक्त एक स्त्री, आपण म्हणतो की कोणती स्त्री शक्ती आहे किंवा कोण आहे किंवा काय, मला ना माझ्या आयुष्यातले त्रिमूर्ती आहेत. त्यांना मला बोलवायला आवडेल. सो मी त्यांना बोलवते. मम्मी, संकेत, पप्पा, पप्पा, हे असा आवाज द्यावा लागतं मला सगळ्यांना. सो ही एक शक्ती आहे. त्यानंतर ही एक शक्ती आहे आणि ही एक शक्ती आहे. जसं आता तू मला विचारलंस की तुझ्या आयुष्यात कोणती एक शक्ती आहे किंवा एक स्त्री शक्ती,
सो मला असं वाटतं की ही त्रिमूर्ती आहे, ही माझी शक्ती आहे. त्याच्यामुळे मी कोणतंही काम करताना किंवा कोणताही प्रवास करताना घाबरत नाही, दडपण येत नाही किंवा कुठलीही भीती वाटत नाही. कारण मला माहिती असते की हे असे भक्कमपणे माझ्या बॅकबोनला ना असा एक ताठ कणा करत असतात. त्याच्यामुळे मी तो प्रवास खूप सुखकर करत असते. मला तुम्हाला विचारायचंय की एवढं यश प्राप्त झालंय, नवीन गाडी घेतली, नवीन घर घेतलंय, तर तुम्हाला आई म्हणून काय बोलायचं? आई म्हणून काय बोल, मला खूप गर्व आहे की अर्थातच. आज माझ्या मुलीने शून्यातून एवढं मोठं जे आहे स्वप्न साकार केलं, उभारलं, ह्याचं मला गर्वच आहे, अभिमान आहे. ओके, तर तुम्हाला देवीला काय मागण्याची इच्छा आहे, एक जर इच्छा असेल तर? ना देवीकडे काय मागायचे आता. सिद्धेश म्हणेल की नेहमी जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतो तू काहीतरी मागतेस आणि पुढच्या वर्षी ते पूर्ण होतं. सो यावर्षी मला जे काही मागायचंय, मला जे काही सांगायचंय, मी ते तिला सांगितलेलं आहे. पुढच्या वर्षी ती गोष्ट जेव्हा पूर्ण होईल तेव्हा डेफिनेटली मी हाच चॅनल निवडेन. मला आठवतंय की जेव्हा आई कुठे काय करत होते आणि फिल्म सिटीला सिद्धेश जेव्हा इंटरव्ह्यू घ्यायला आला होता तेव्हा घराबाबतीतच आपण हा इंटरव्ह्यू केला होता आणि तो सगळा प्रवास सगळा डोळ्यासमोरनं गेला. आणि आता सुद्धा सकाळी जेव्हा आम्ही अभिषेक करत होतो मी आणि संकेत, आणि त्याच्या आधी जेव्हा देवीची पूजा केली तेव्हा देवीकडे जे काही मागायचंय ते झालंय तिला सांगून. आता पुढच्या वर्षी आपण भेटू. तर तुम्ही रुपालीसाठी काय मागाल देवीकडून? तुम्हाला काय इच्छा आहे? त्याची काही म्हणजे असं वाटत नाही काय मागावं लागेल. तिने मागितलं तर बरोबर भेटेल, देवी देईल. रुपाली बोलली की तुम्हाला पायाचा थोडासा हो. इश्यू होता, तर तुम्ही एवढा वेळ बसून, तर तुमच्यात ते शक्ती कुठून, म्हणजे समोर उभी आहे ना देवी, ती बरोबर शक्ती देते. मग काही असो, किती त्रास झाला तरी आपण करू शकतो. आताच आई कुठे काय करते संपलं, तर काय नवीन बघायला भेटणार आहे प्रेक्षकांना? तुमचा नवीन प्रोजेक्ट तुम्हाला सांगा. ऑफकोर्स नवीन प्रोजेक्ट डेफिनेटली आहे. एका प्रोजेक्टसाठी तर मी खूप जास्त एक्साइटेड आहे. ती इतक्यात ते नाही एवढ्यात रिव्हील करणार मी. जर थोडासा वेळ जाऊ द्या, याच वर्षी तो येणार आहे डेफिनेटली. आणि अजून एक जो प्रोजेक्ट आता पुढच्या आठवड्यातच तुम्हाला कळेल की तो कोणता आहे. सो त्याचे प्रोमोज आउट झाल्यानंतर डेफिनेटली तो कळेल तुम्हाला. सो तो कळल्यानंतर तुम्ही पुन्हा मला फोन करा, मग आपण इंटरव्ह्यू करू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा स्टार मीडियाकडून. खूप छान वाटलं तुमच्या. थँक्यू सो मच. थँक्यू.